इसे लड़ना है, उम्मीदों के साथ लड़ना है। जब तक आप लड़ेंगे नहीं तब तक आप बढ़ेंगे नहीं, जब तक आप लड़ेंगे नहीं तब तक आप बढ़ेंगे नहीं, जब तक आप खुद को आईने में देखेंगे नहीं तब तक आप कुछ सोचेंगे नहीं। मराठी जरा जोरती चालली, स्माईलने घ्या. हो, तुमच्यावर तेवढी शेअर राहिले तरी माझ्या ऑनलाईन. आजची वेळ तुम्हाला आयुष्यात कधीच भेटणार नाही. ही मुवमेंट इन 5 सेकंद 10 सेकंद विद एन आवर हा मुवमेंट तुमच्या आयुष्यात उद्या येणार नाही. या रोडने ज्यावेळेस तुम्ही आलात या रोडने तुम्ही वापस जाणार आहात याची गॅरंटी तुम्हाला आणि मलाही नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबापासून सकाळी जेव्हा निघतात त्यावेळेस हॅपी जर्नी हा शब्द निघतो. हॅपी जर्नी हा शब्द निघत असतो कारण की आज आपण आधुनिकतेकडे आलो आहोत. आपला देश शेतीप्रधान देश होता, आपण आधुनिकतेकडे आलो आहोत. आपण पायी वाटचाल करत होतो. आज पायांची जागा गाडीने घेतली, स्कूटरने घेतली. आज पायांची जागा व्हेकलने घेतली, स्कूटरने घेतली, मोटारने घेतली. पण पायांची जागा आज कोणीच घेऊ शकत नाही मित्रांनो. कारण की आज आपण या मोटारींच्या आणि भावविश्वामध्ये स्वतःला हरपत चाललेलो आहोत आणि आपलं जे आयुष्य आहे ते कमीत कमी होत चाललेलं आहे. आपणाला वाटतं आहे की आपण आज खूप काही करण्यात प्रवृत्त होत आहोत. आपण खूप काही अचीव केलेलं आहे, खूप काही कमावलेलं आहे. परंतु मित्रांनो आपण कमावण्याच्या नादामध्ये, रोज झगडण्याच्या नादामध्ये, पैसा कमवण्याच्या यादीमध्ये आज आपण स्वतःला हरपून बसलेलो आहोत. कारण पैसा, इफ मनी इज लॉस्ट यू हॅव टू गेन, इफ मनी इज लॉस्ट यू हॅव टू गेन, बट टाईम इज लॉस्ट यू हॅव टू नॉट गेट इट. तर तो टाईम गेलेला आहे आणि ती वेळही गेलेली आहे. आज पायाची जागा मोटारीने घेतली त्यामुळे आज शुगर आहे, BP आहे, ब्लड प्रेशर आहे. मोबाईलची जागा घेतली त्यानंतर हायपर टेन्शन आहे. मोबाईलची जागा आपण घेतली. मोबाईलने आपल्याला खेळणं बनवलं. आपण मोबाईलला खेळत होतो, मोबाईलने आपल्याला खेळणं बनवलेलं आहे. उद्या आपले आयुष्य कोणत्या वाटेवर जाणार हे आपल्यालाच माहीत नाही आहे. त्यामुळे आयुष्यात लढता नाही. आता सरकारी नोकरीबद्दल बोलतो, एक पॉज करा, लगेच कम्प्युटर पुढे. सरकारी नोकरी झगडत बसला. आयुष्यभर आपलं खतपाणी घेऊन रडत बसला. रोज सकाळी मरमऱ्याच्या जिंदगीमधून, कुटुंबातून बाहेर सरला. माझा मानवी जन्म मी सरकारी नोकरीत घेऊन टाकला. 10 ते 5च्या 8 घंट्याच्या वेळामध्ये मी स्वतःला हरपून टाकले. रोज अधिक सोर्समध्ये 15,000, 20,000, 1 लाख, 4 लाख, 5 लाखामध्ये मी मला स्वतःला गुरफटून घेतलं. आणली भाजी, आणली पनीर, आणलं पालक, आणलं मेथी, केली भाजी, खाल्ली. संध्याकाळी झोपलो, सकाळी उठलो, परत कामाला ड्युटीवर हजर झालो. असे करत करत माझे 57 गेले, 40 गेले, 60 गेले आणि 70 गेले. त्यानंतर मी रिटायरच्या पोझिशनला आलो. फक्त एक सत्कार झाला. सत्कार न्यायमूर्ती मला सत्कार केला आणि मला निरोप दिला. निरोप दिल्यानंतर मलाच कळेना असं की आता मी वेळ कुठं घालवायचा. कारण की मला मला त्याच हॉकीची सवय, मला त्याच टेबलाची सवय, मला त्याच खुर्चीची सवय. आता मी जाणार कुठे, बसणार कुठे आणि पाहणार कोणाकडे. घरात बसलो तर बायको म्हणते आता तुम्हाला काही कामच नाही. पेपर वाचला तर बायको म्हणते आता कुठे जायचंच नाही आहे तुम्हाला काय काम आहे. मुलं म्हणतात तुला काय काम आहे. मुलगी म्हणते पप्पा तुम्ही आज इथंच थांबा, मला जायचं आहे, मुलांना तुम्ही सांभाळा. आता काय मी मुलांना सांभाळत बसू. आयुष्यभर नोकरी केली, खतपाणी केलं, मुलांना खतपाणी म्हणून मोठं केलं, त्यांच्या आयुष्याशी सांगड बसवली. आज मी रिटायरच्या पोझिशनला आलेलो आहे आणि पेन्शन झाली. पेन्शनमध्ये आज घर धकत नाही आहे. पेन्शनही बंद सरकारने केलेली आहे. त्या सरकारी पेन्शनमध्ये आता भागत नाही. प्रोफेसर प्राध्यापक झाले, प्राध्यापकाचे प्रोफेसर झाले, परंतु आज कोणी प्रोफेसर म्हणून कोणी जॉईन होत नाही आहे. कंत्राटी बेस होऊन सगळे प्रोफेसर घरी लागलेलं आहे. कंत्राटी होऊन सगळं कंत्राटीकरण झालेलं आहे. प्रोफेसरची जागा भरण्यासाठी लागतात 5 लाख रुपये. प्रोफेसरची जागा भरण्यासाठी लागतात 5 लाख रुपये. 5 लाख रुपये म्हणजेच पेमेंट जे आहे 5 लाख रुपये. आज जर तुम्हाला पेमेंट देणार 5 लाख रुपये तर 100 कर्मचारी भरायचे आहेत. त्यामुळे झालं आहे कंत्राटीकरण. आज जो माणूस रडतोय सगळ्यांसाठी, सगळ्यांसाठी तो शेतकरी, आपला मायबाप आपल्या जमिनी विकून भरतोय 80 लाख, 70 लाख, 50 लाख
90 लाख बनतोय, आपल्याला डॉक्टर इंजिनियर आणि डॉक्टर बनवतोय, तरी आपण त्या गर्तेत ठरवून चाललोय. आपल्या जमिनी विकून आपण देशोधडीला लागलोय. आज आपण शहराच्या विकासामध्ये आपला हातभार लावतोय, पण आपल्याच कुटुंबाच्या वाटचालीमध्ये आपल्याला हातभार लावणारा कोणीच उरलेलं नाहीये. आपली आई म्हणते काय, आपला बाप म्हणतो काय, आपली आई म्हणते काय, आपला बाप म्हणतो काय, याची आपल्याला सांगत बसत नाहीये. द्रौपदी मातीतली सीता दिव्यात आली, मातीतली सीता दिव्यात आली, द्रौपदी झाली, आणि धरणीतली सीता उजेडात आली आणि द्रौपदी झाली. मातीतली सीता दिव्यात आली, द्रौपदी मुर्मू झाली, आणि धरणीची सीता उजेडात आली आणि तिची द्रौपदी झाली. ती लंकेची पार्वती होऊ नये अशीच आमची आकांक्षा आहे, कारण की आपण आपल्या विचाराची जोड त्याला देणे भाग आहे. आपण कुठे ते हरवत चाललोय, बहीण कुठे आहे, माय कुठं आहे, याचं आपल्याला भान राहिलेलं नाही. 4 वर्षाच्या चिमुरडीवर आज बलात्कार होतोय, याची आपल्याला लाज वाटते. जी चिमुकली तिला रडता येत नाही, हसता येत नाही, तिला मामा समजत नाही, काका समजत नाही, आत्या समजत नाही, कोणी समजत नाही, अशा नात्यामध्ये ते हसत जाऊन चॉकलेट घेते. तिथे तुमचा वंशावर कुठेतरी नरसंहार बनलेला आहे आणि आपण कुठे हरवत चाललेलो आहे आपल्यालाच माहीत नाही आहे. शेतीवाल्याची मुलगी आज शहरापर्यंत आली, शेतीवाल्याची मुलगी आज शहरापर्यंत आली. बाप म्हणे माझी मुलगी आज इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, परंतु त्याच करते त्या मुलीचा काय होतं बिचारा तिलाच माहीत नाही. हॉस्टेलवर काय चालला राडा तिलाच माहीत नाही, हॉस्टेलवर काय चालला राडा. कोणीतरी येते थातून मातून बसते तिच्यासोबत, कोणीतरी येते थातून मातून बसते तिच्यासोबत, सांगेन म्हणे तू काय करतो माझ्यासोबत, सांगेन म्हणते राजा म्हणे काय करतो माझ्यासोबत. झालं प्रेम झालं, सांगत झालं, सगळं झालं. 18 वर्ष कंप्लीट झाले, आता स्वातंत्र्य सगळ्यांना भेटलं, पण स्वातंत्र्याचा अर्थच कोणाला कळाला नाही. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मला स्वातंत्र्य आहे, मला फ्रीडम आहे, तर तुम्हाला त्याच्यात स्वातंत्र्याचं मला सांगत झाली नाही. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं, त्याचा मला उडगाण झाला नाही. मी माझ्या कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये गेलो, मी माझी सांगड घातली, मी माझ्या कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये गेलो, मी त्याची सांगड घातली, मी आयुष्यभर झगडत राहिलो. मी माझ्या शिक्षणाची माती केली, मातीतून शिक्षण घेतलं, उजेडात दिव्याखाली अभ्यास केला, त्यातून APJ अब्दुल कलाम निर्माण झाले, त्यातून APJ अब्दुल कलाम निर्माण झाले. मिसाईलसारखं यंत्र तयार झालं, सामग्री झाली, नावेची बोट झाली, गोवेची वाट झाली, आणि तिथून मिसाईल तयार झाली, आणि आपल्या देशात कोकणसारख्या ठिकाणाहून एक आगळी मिसाईल प्राप्त झाली. आणि इथून 2026 मध्ये आपल्याला महासत्तेचे आपण स्वप्न बघतोय. हे स्वप्न 2023 साली डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी 2022 साली बघितले होतं, परंतु अंतकरणाने त्यांच्या कुठेतरी वाटचाल हुकली आणि आपण आज 2027 स्वप्न बघतो. तर मित्रांनो, हे स्वप्न हा युथ पिढी साकार करणार आहे, हे स्वप्न आज युथ पिढी साकार करणार आहे. तुम्हाला आम्हा बाबासाहेबांचे, छत्रपती शिवरायांचे मावळे होऊन पुढे वाटचाल करावी लागणार आहे. नोकरीच्या नादात न पडता, पेन्शन टेन्शनच्या नादात न पडता, स्वतःला गुरफटून न घेता कुठेतरी आपल्या आयुष्याची सांगड तुम्हाला बसवावी लागणार आहे. कुठे महात्मा ज्योतिबा फुले होते, कुठे सावित्री होती, कुठे कोणाची लेक होती, कुठे पार्वती होती, कुठे जिजाऊ होती, कुठे अहिल्या होती, कुठे रमाई होती. त्यांच्या डोक्यावरचा पदर खालीच गेला नाही, त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी खालीच गेला नाही. त्यांनी आईसाठी कुठेतरी बलिदान दिलं होतं, आपल्या शिक्षणासाठी त्यांनी आपली सांगड घालून घेतली होती. याच ठिकाणी माझं सांगतो तुम्हाला एकच व्यक्तिमत्व, या सांगतो तुम्हाला माझं एकच व्यक्तिमत्व, तुम्हासाठी व्यक्तिमत्व घडवण्याची हीच आहे एक संधी. इथून गेल्यानंतर तुम्हाला नाहीच कोणती संधी. इथेच तुम्ही तयार झाला नाही तर बाहेर कोणी सांगणार नाही तुम्हाला तयार होणे, इथेच कोणी तयार झालं नाही तर बाहेर सांगणार नाही कोणी तयार होणे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे मालक आहात, तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी आहात, तुम्हीच तुमच्या जीवनाचे भाग्य विधारक आहात, तुम्हीच तुमच्या जीवनाचे विध्वंसक आहात, तुम्हीच तुमच्या जीवनाचे पायवाट घालणारे आहात, तुम्हीच तुमच्या जीवनाचे तुमची वाट लावणार आहात. कोयते घ्यायची की मशाल घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवणे आहे. कोयते घ्यायची की मशाल घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवणे आहे. बाबासाहेबांनी सांगितलं त्या मार्गावर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाची मशाल पेटवावी लागेल, दिव्यात अभ्यास करावा लागेल. छत्रपतीची मशाल हातात घ्यायची असेल तर रायगडावर भेट द्यावा लागेल. तुम्हाला पाण्याची जर किंमत काढायची असेल तर 14 तळ्यावर जावं लागेल, तिथे एक अनुभव घ्यावा लागेल की पाणी काय असतं. थेंब थेंब पाणी साचे पुन्हा सांगेल ना, थेंब थेंब पाणी साचे पुन्हा देऊ मी सांगे पाणी, थेंब थेंब पाणी साचे पुन्हा देऊ मी पाणी. बाबासाहेबांनी दिली सगळ्यांना ओठांची चोळली दिलं, मुक्त हस्ताने पाणी, आणि सर्वांसाठी खुलं केलं 14 तळे. राजाराम मंदिर येथे सर्वांचा सत्याग्रह झाला, तिथे चंपारण्य झाला, तिथे सगळं झाला, तिथे आपला सर्वच वाटाघाटी झाल्या, आणि त्या वाटाघाटीमध्ये आपण कुठेतरी हरपून गेलो. आणि आज 2026 मध्ये आपली द्रौपदीची पार्वती झाली, पार्वतीची लंकेची सीता झाली, सीताची राम झाला, रामाचा हनुमान झाला. पण आज शेतीला आग लावणारं कोणीच उरलं नाही. तर मित्रांनो, युवा व्हा, तुमच्या शेतीला तुम्हीच आग लावा, तुम्हाला तुमचे भाग्य विधाते व्हा, तुम्ही हनुमंत व्हा, तुम्हीच राम व्हा, तुम्ही सीता व्हा, तुम्ही
सगळं काही उभा, पण स्वतःला पहिले आईबापाच्या नजरेतून बघा. आईबापाचे स्वप्न कुठेही जिरू देऊ नका. आईबाप आहेत म्हणून तुम्ही हा तुमचा जन्म हा कुठे वाया जाता कामा नये. विश्वास करा. अजून घ्या नाही मला जायचं होतं. बेस्ट मिनिट आई बापाच्या स्मरणार्थ थोडे बसून घ्या तुम्ही. आई बापाच्या स्मरणार्थ थोडे बसून घ्या तुम्ही. कुठे हसत जाता आता जावा तुम्ही. नंतर मी म्हणतो तुम्हाला बसा, कारण की कंडिशन तुमची बिकट आहे. मला कुठे वाट भेटत नाही.